अरे बाय बाय, याद रखो, लक्षात ठेवा, तुम्ही मला किती बोलत आगे बढो पिछे बढो काय मी होणार नाही. जोपर्यंत गोयल साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ठरवत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. हा, आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मंचावर असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि देशाची धुरा सांभाळत असताना परदेशाची सुद्धा त्याच प्रकारे त्या जोखमीने धुरा सांभाळणारे आणि तरी सुद्धा दिल्ली टू अगदी अख्खा देश पालथा घालणार, त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये सुद्धा वेळ देणारे असे खासदार पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात बदलेत ते पियुष गोयल साहेब आहेत. मंचावर बसलेल्यांची सर्वांची नावं घेत नाही, आज राग मानू नका माझा, कारण सन्माननीय मंच प्रकाश दरेकर, गणेश खंडकर दोघांची नावं घेतो, दोन विभाग प्रमुखांची नावं घेतो. आपला मीनाताई पानमन आणि मनोहर देसाई, प्लीज सर्व शाखा प्रमुख आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व गटप्रमुख आपण नाराज होऊ नका, कारण पियुष गोयल साहेबांना आणखी एका मला कार्यक्रमाला घेऊन जायचं आहे. म्हणून सर्वांना नमस्कार करतो, जय महाराष्ट्र करतो. साहेब, आपण आल्यापासून आमच्यामध्ये सुद्धा एक चैतन्य पसरलेलं आहे. तसं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला प्रचंड ताकद देऊन आम्हाला उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला महिला भगिनी म्हणून या ज्या मिळाल्या आहेत, आमच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, त्यांच्या आणखी पदाधिकारी मनीषा, बरेच शिलाताई गांगुडे, या सर्व विद्या पोद्दार, समीना मायकर, सुवर्णा गवस, संजना प्रीती इंगले, हेमलता लायडू, मानसी कदम, सुषमा गायकवाड, सर्वांची या शाखा प्रमुख आहेत आमच्या आणि वरिष्ठ पदाधिकारी, या सर्वांनी एवढी मेहनत केली इथे की महिलांची टीम एक सशक्त टीम अशी यांनी बनवलेली. आणि तुम्ही बघितलं असाल तुमच्या इलेक्शनला पुरुषांनी रॅली काढली आणि महिलांनी इथून ते त्या कॉर्नर पर्यंत दिसत नव्हते एवढ्या महिला असंख्य संख्येने आल्या होत्या. आणि साहेब, आम्ही प्रण घेतला होता का तुम्हाला जास्तीत जास्त इथून मतं द्यायची. आम्ही महायुतीच्या माध्यमातून तुम्हाला ती मतं मिळाली, त्याबद्दल आम्हाला त्याचं समाधान आहे. पण साहेब, खरोखर आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला तुमच्यासारखे खासदार भेटले, हे आमचं सगळ्यांचं सौभाग्य असं मी समजतो. कारण आपण आल्यानंतर एकच घोषणा केली होती, उत्तर मुंबईला उत्तम मुंबई मी बनवेन. आणि साहेब, खरोखर बघतोय एक एक काम जे आपण करताय ते मी आयुष्यात कधी विचार सुद्धा केलं नव्हतं. एक साधं काम सांगतो, ही तिथली ट्रॅफिक होती कांदिवलीच्या तिथली, त्या ब्रिजच्या तिथली, गेली कित्येक वर्ष ती ट्रॅफिक होती. आम्ही सांगून थकलो, आम्ही विचार करून थकलो. पण तुम्ही ती आल्यानंतर एका महिन्यामध्ये ट्रॅफिकचा पुरा क्लिअर करून टाकली ना. आज आमच्या फास्ट गाड्या जातात. तसंच साहेब, आणखी एक विनंती करतो, चेक न केला तर ट्रॅफिक आहे ना, मी काल प्रताप सर नाईकांशी बोललो, पण मला खात्री आहे कोण करणार नाही, तुम्हीच ते करू शकता. आणि चेक नाक्याचे ट्रॅफिक क्लिअर करा, म्हणजे आपली जनता तुमच्यावर आणखीन खुश होऊन जाईल. टोल नाक्याचे तिथले साहेब, आपण जे कार्यक्रम आता तुम्ही जो क्रीडा महोत्सव घेतलात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा क्रीडा महोत्सव झालेला मी तरी बघितलेला नाही. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या म्हणजे ते चमचागोटी पासून ते बॉडी बिल्डिंग पर्यंत ह्या सर्व खेळ त्याच्यामध्ये होते. ज्येष्ठ नागरिक पण त्याच्यामध्ये होते आणि लहान मुलं सुद्धा होती आणि महिला सुद्धा होत्या. आणि प्रत्येक विभागात वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा विक्रम आपण केला. त्याबद्दल खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे कार्यक्रम हे सातत्याने आपण राबवत असता. असे बरेच कार्यक्रम तुमचं म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे. कारण खरोखर मला याचा खूप अभिमान वाटतो की ह्याच्यापूर्वीचे नेते मिटिंग घ्यायचे, सर्व अधिकाऱ्यांना बोलवायचे, त्यांना कामाला लावायचे, ही कामं कर, ती कामं कर, ती कामं कर, ती कामं कर, आम्ही लिहून द्यायचो, ती कामं सांगायची. पण त्याच्यानंतर अधिकारी काय रे, आमदार येतात, मंत्री येतात, बोलतात, निघून जातात. पण तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवलीत, कामं झाली का नाही त्याचा आढावा बैठक सुद्धा घ्यायचं काम जर कुणी महाराष्ट्रात केलं असेल तर तुम्ही केलेलं आहे साहेब, हे विसरण्यासारखं नाही. परत पुन्हा त्या सर्व कमिशनर पासून कमिशनरच्या लेवलच्या सर्व लोकांना बैठकीत बोलून ह्या कामाचं काय झालं, का नाही झालं, हे फक्त आपणच करू शकता साहेब. खरोखर त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. एकदा एकनाथ शिंदे साहेब ह्याच मंचावरून इथून बोलले होते, पियुष गोयल साहेब बोले दिल्ली डोले. आणि ते आता मी प्रत्यक्षात मला दिसतंय की पियुष गोयल साहेब बोले और दिल्ली डोले. दिल्ली नाही, पुरा परराष्ट्र भी डोले, ऐसा मुझे लगने लगा है.
साहेब आपण जी कामाची गती वाढवलेली आहे त्यामुळे खात्री आहे उत्तर मुंबईची उत्तम मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही याचे मला पूर्णपणे आम्हाला पूर्ण नाही सर्व कार्यकर्त्यांना आमच्या खात्री झालेले आहे. म्हणून हा कार्यक्रम खरा आम्ही शिंदे साहेबांचा सांगितलं इतरांना की शिंदे साहेब येणार आहेत म्हणून. पण मला पहिलंच माहिती होतं साहेबांनी बोलतो की मी येणार नाही. बोललो मी पियुष गोयल साहेबांना घेऊन कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. बोलतो बिंदास प्रकाश लवकर करून टाक त्यांना बोलव कुठल्याही परिस्थितीत. ते मला बोलले पहिलं पियुष गोयलना बोलव आम्हाला नाही बोलवलं असतं तरी चालेल हे वाक्य एकनाथ शिंदेचे होते. आणि प्रवीण दरेकर साहेबांनी मला फोन करून सांगितला की माझ्यातर्फे शुभेच्छा दे. ते नेते आहेत त्यांना लवकर जावं लागतं अधिवेशनला. मी काय कार्यकर्ता आहे आम्ही नंतर पण आजल्या गाडीत गेलो तरी चालेल म्हणून त्यांनी शुभेच्छा कार्यक्रमाला दिलेल्या आहेत. आणि माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छितो तुम्हाला जो व्यवसायासाठी दिलेली आहे ती घरात पडून न ठेवता त्याचा व्यवसाय करा आणि 2 पैसे कमवा. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचं खूप प्रेम लाडक्या बहिणीवर केलेलं आहे. दर महिन्याला 1500 रुपये देतात. मिळतात ना तुम्हाला? आवाज जोरात करा. किती महिलांना मिळतात हात वर करा साहेब. बघा साहेब 100% महिलांना पैसे मिळतात आणि हे काम तुमच्या आमदारांनी केलं आहे. आम्ही घराघरात बसून घराघरामध्ये जाऊन त्यांचे फॉर्म भरून त्याचा अध्यक्ष मला बनवलं होता. सह्या मारल्या पात्र होऊ दे लोकांना. कारण आमच्या गरीब आमची झोपडपट्टी आहे आणि इथे गरीब लोक राहतात. सक्का भाऊ सुद्धा ओवाळणी देत नाही. सक्का भाऊ वर्षातून 1 दिवस येतो आणि भाऊबीच्या दिवशी तो सुद्धा कधी बायकोनी दम दिला तर तो पण येत नाही. बरं बहिणीला पैसे देताना देव की नको देव असं असतो त्याचं. पण या तुमच्या एकनाथ शिंदे सख्या भावाने दर महिन्याला या बहिणींना 1500 रुपये रोख देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे या बहिणीने आपल्याला भरभरून मतं दिलेली आहेत. तुमचे आम्ही उपकार कधी विसरणार नाही. मी आमदार झालोय तर फक्त तुमच्यामुळे झालोय मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो. असंच प्रेम आता येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये आपण ठेवा. आणि मागाठाण्यामध्ये पुन्हा एकदा आपला भगवा महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि त्या कामाला आपण सर्व लागाल अशी तुम्हाला विनंती करतो. मी एक कविता आणली ती पण आता बोलणार नाही कारण बराच वेळ झालाय. पुन्हा कधीतरी नको साहेब खूप लेट झालंय. मला माहिती आहे आणखीन एका आपल्या कार्यक्रमाला जायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक धन्यवाद. आणि मीनाताई पानवन, शिलाताई गांगोडे, मनीषाताई आणखीन कोण आहेत का वर आमच्या नगरसेविका सर्व रिद्धिताई आणि हे सर्व या सर्वांना महिला टीमला मनापासून शुभेच्छा. साहेब मी 3 दिवसापूर्वी फोन केला गाडे साहेबांना. गाडे साहेब बरोबर आहे ना? गाडे साहेब कुठे गेले? हा नाही गाडी आले नाहीत का? हा त्याला मी फोन केला. अरे साहेब कधी अवेलेबल? रविवार मला माहिती आहे साहेब रविवारी येतात पण आता पुतीन साहेब इकडे आल्या कारणाने साहेब येतील की याची सांशकता होती. मी पुन्हा बोललो बाबा जर नाही साहेब आले नाही आता पुतीन साहेबांमुळे नाही आले तर आचारसंहिता लागेल करायचं काय मला मोठा प्रश्न होता. पण देवानी माझं ऐकलं आणि साहेबांनी पण ऐकलं. साहेब इकडे आपल्यासाठी आले त्याबद्दल साहेब तुमचा मनापासून हार्दिक अभिनंदन. असंच प्रेम आपलं कायम आमच्यावर ठेवा एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.